नमस्कार, आपण पाहतात एबीपी 24 तास। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवसेंदिवस विरोध वाढत चालला आहे। शुक्रवारी दिनांक 30 रोजी बाधित गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शिवसेनेचे उभाटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली। यावेळी शेतकऱ्यांनी त्यांची भूमिका ही उभाटाचे नेते जे आहेत संजय राऊत यांना सांगितली। या ठिकाणी विमानतळ उभारण्यास नक्की काय अडचणी आहेत याची सविस्तर माहिती देखील यावेळी देण्यात आली। ही माहिती आपण पुढे पाहणार आहोत। याआधी आपण आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। पुढे पाहणार आहोत। खासदार संजय राऊत यांनी शासनाच्या हट्टवादी अव्यवहारी भूमिकेचा निषेध नोंदवत सुपीक बागायती जमिनीवर विमानतळ होऊ न देण्यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री जे आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत व यांची भूमिका व तीच माझी भूमिका असेल, शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार आहोत। म्हणजे खासदार संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे आहेत माजी राज्याचे मुख्यमंत्री, हे देखील शेतकऱ्यांच्या सोबत आता विमानतळाच्या विरोधामध्ये खरं तर उभं राहणार असल्याची भूमिका यावेळी पाहावयास मिळाली। तसे आश्वासन शिष्टमंडळाला यावेळी खासदार संजय राऊत यांनी दिले असून पुरंदर विमानतळ प्रकल्पास आमचा तीव्र विरोध असून प्रकल्प रद्द करावा व शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत। पुरंदर परिसरातील प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प संपूर्णपणे अन्यायकारक व शेतकरी विरोधी व पर्यावरण विरोधी आहे। सध्या याचा ड्रोनचा सर्वे चालू आहे, तो ड्रोनचा सर्वे सुद्धा तात्काळ थांबवण्याची मागणी ही आता सध्या खासदार संजय राऊत हे करताना दिसत आहेत। त्या विमानतळाच्या दास्तीनेच वामन वसंत मेमाने व अंजना महादेव कामटे या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे। खरं तर ह्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा देखील उल्लेख हा जो खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे आणि पुढे देखील असे प्रसंग उद्भवू शकतात असेही त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे हा जो विमानतळाचा जो प्रकल्प शासन शेतकऱ्यांच्या माती मारत आहे तो तात्काळ थांबवण्याची मागणी सुद्धा ते सरकारकडे करणार असल्याचे पाहावयास मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांचा विमानतळास तीव्र विरोध आहे। यामध्ये आपण लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा। प्रकल्पासाठी लागणारी जमीन ही सुपीक व सातत्याने बागायती जमीन आहे आणि लागवडी योग्य ही सगळी खरं तर जमीन आहे। यामुळे या जमिनीला ही जमीन जी आहे याच्यावरती कुठल्याही प्रकारचा विमानतळ उभारू नये अशी भूमिका खरं तर शेतकऱ्यांनी संजय राऊत यांच्या पुढे मांडलेली पाहावयास मिळते। जमिनीवर अनेक शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे। जमीन गेल्यास आमच्या पिढ्यांचे भवितव्य अंधारात जाईल अशी देखील भूमिका शेतकऱ्यांनी यावेळी संजय राऊत यांच्या समोर मांडलेली आहे। परिसरातील जैविक विविधतेची समृद्धी असून अनेक डोंगर, नद्या, नाले, जलस्रोत आहेत। विमानतळामुळे खरं तर हे सगळं जंगल तोड आहे, त्याच्यामध्ये भूवर्ग आहे कमी होणार आहे। नैसर्गिक पातळी देखील घटण्याची शक्यता आहे, त्याची सुद्धा जी नैसर्गिक साखळी आहे त्याची सुद्धा तुटण्याची शक्यता या ठिकाणी शेतकऱ्यांनी वर्तवलेली पाहावयास मिळते। विमानतळासाठी पर्यायी जागेचा विचार खरं तर करणं गरजेचं होतं। पर्यायी जागेचा त्या ठिकाणी विचार केलेला नाही याची खंत खरं तर व्यक्त करण्यात आलेली आहे। प्रकल्प शहरी किंवा कमी लोकसंख्येच्या सध्या वापरात नसलेल्या औद्योगिक जे भाग आहे त्याच्यामध्ये खरं तर हा प्रकल्प केला पाहिजे अशी शेतकऱ्यांनी या ठिकाणी मागणी केलेली पाहावयास मिळते। मात्र ग्रामीण शेती प्रधान क्षेत्रावर बळजबरीने हा प्रकल्प लादणं अन्यायकारक आहे अशी भावना देखील शेतकऱ्यांनी यावेळी बोलताना संजय राऊत यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे। प्रस्तावित विमानतळाचा प्रकल्प हा त्वरित रद्द करण्यात यावा। प्रकल्पासाठी पर्यायी जागांचा खुला अभ्यास आणि लोकसहभागातून निर्णय या ठिकाणी घेण्यात यावा। स्थानिक जनतेच्या मताचा सन्मान करून कोणत्याही प्रकारचा बळजबरीचा प्रयत्न शासनाने या ठिकाणी करू नये अशी मागणी देखील यावेळी संबंधित शिष्टमंडळाने खासदार संजय राऊत यांच्याकडे केलेली पाहावयास मिळते। पर्यावरणास सानुकूल शाश्वत विकासाचे पर्यायी स्वीकारावेत। या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा व आमचा आवाज शासन दरबारी मांडावा
आम्ही शांततापूर्व मार्गाने आमचा जो संघर्ष आहे तो सुरू ठेवत आहोत, अशा आशयाचे निवेदन यावेळी खरं तर संजय राऊत जे खासदार आहेत त्यांना देण्यात आले. आणि खरं तर हे संजय राऊत हे आता आहेत, त्यांना हे निवेदन देणार असून त्यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. शिष्टमंडळाच्या वतीने जे खासदार आहेत संजय राऊत त्यांच्यासोबत जे काही बाधित गावातील जे शेतकरी उपस्थित होते, त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत, शिवसेनेचे जे प्रमुख आहेत उल्हास शेवाळे तेच खरं तर सोबत होते यावेळी. पुरंदर तालुका जे प्रमुख आहेत शिवसेनेचे अभिजित जगताप हे त्यांच्या सोबत होते. विमानतळ विरोधी शिष्टमंडळामध्ये जे सध्या मोठं नेतृत्व करत आहेत PS मेमाने होते. वनपुरी गावचे माजी सरपंच एकनाथ बाप्पू कुंभारकर हे सुद्धा शिष्टमंडळामध्ये असलेले आपल्यास पाहावयास मिळत आहेत. आणि गणेश मोरे आहेत जे पारगावचे उपसरपंच आहेत चेतन मेमाने, हे सुद्धा खरं तर जे शिष्टमंडळ होतं त्याच्यामध्ये शिष्टमंडळामध्ये पाहावयास मिळाले. जे छावा संघटनेचे जे प्रमुख आहेत मनीष हागवणे असतील, त्यानंतर बाळासाहेब कुंभारकर असतील, राजू नाना कुंभारकर आहेत, बुधाच्यावाडी गावचे जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत विकास कुंभारकर हे सुद्धा यावेळी उपस्थित असल्याचे या शिष्टमंडळामध्ये आपल्याला पाहावयास मिळाले. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जर आवडला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की प्रतिक्रिया द्या आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. धन्यवाद.